आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। म्हाडातर्फे विविध वसाहतींमधील 120 घरांची प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री केली जाणार। 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया आता तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलली आहे। गृहनिर्माण संस्था बेसमेंट पार्किंग स्वतंत्र युनिट म्हणून विकू शकत नाही, उच्च न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण निर्वाळा। पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू स्थानकादरम्यान चौपदरीकरण सुरू, आतापर्यंत 47% काम पूर्ण झाल्याची माहिती। विरार पुढील लोकल सेवांची क्षमता वाढवण्यासाठी मदत होणार। स्वच्छ मुंबई नव्या महापौरांचा मुंबईतील पहिला कार्यक्रम, पालिका प्रशासन स्वच्छता उपविधी देऊन नवीन नगरसेवकांचं स्वागत करणार। राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गेटवेजवळील प्रवासी जेटी ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश। सायंकाळनंतर थंडी, दिवसभर उकाडा, ढगाळ वातावरण आणि प्रदूषणामुळे मुंबईकर हैराण। केंद्रीय हवामान खात्याकडून उकाडा आणखी वाढणार असल्याचा इशारा। हवामानामुळे आजारांना निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता। मुंबई पालिकेकडून जीर्ण झालेल्या कचरा गाड्यांची तपासणी होणार। तपासणी दरम्यान भंगार गाड्या आढळल्यास थेट विल्हेवाट लावण्यात येणार, परिपत्रक जारी। पालघरमध्ये रस्त्याअभावी 18 वर्षीय मुलाचा मृत्यू, जव्हार तालुक्यातील तिलोंडा आंबेपाडामधील ही घटना, दुर्गम भागातील घटना आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। माथेरानमध्ये 10 फेब्रुवारीपासून ई-रिक्षांचा बेमुदत बंद, हात रिक्षा कायमस्वरूपी बंद करून ई-रिक्षा खरेदीची जबाबदारी लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी। आता पाहूया पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्याजवळील दिवेघाट आळंदी पंढरपूर मार्गाचं रुंदीकरण करण्यासाठी आज 3 तास राहणार बंद। सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत घाट वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन। पुण्यात शिक्षण संचालक कार्यालयासमोर छात्रभरतीचं आंदोलन, महाविद्यालयातील अनुदानानुसार विद्यार्थ्यांना फी परत देण्याची मागणी, तात्काळ आदेशाचं आश्वासन देण्यात आलंय। पुण्यातील प्रभाग 1 मध्ये पाण्यासाठी नागरिकांचा हंडा मोर्चा, सोमवारी आळंदी रोडवर रास्ता रोकोचा इशारा। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आज बंद होणार। अजित पवार यांच्या जाण्याने प्रचार शांततेत। जिल्हा परिषदेमध्ये 73 गटात 299 उमेदवार उभे, तर पंचायत समिती निवडणुकीसाठी 146 गणमध्ये 528 उमेदवार। पुण्याच्या खानापूर गावात 350 वर्षांची परंपरा असलेली बगाड यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। ग्रामदैवत काळभैरवनाथाच्या यात्रेनिमित्त बगाड आणि छबिना कार्यक्रमाचंही आयोजन। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलासा, गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात रुग्णालयाच्या विश्वासांवर फौजदारी कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती। 6 मार्चला पुढील सुनावणी। पुणे महापालिका रोज किमान 50 चेंबरचं काम पूर्ण करणार, पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय। यापुढे पथदिवे आणि रस्त्याचं काम मार्गदर्शक सूचनेनुसार होणार। महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वाद आता थेट सुप्रीम कोर्टात। राजकुमार धरगुडे यांनी केली याचिका दाखल, साहित्य परिषदेच्या निवडणूक आणि अनुषंगिक बदल अहवालाबाबत निर्णय करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप। पुण्यातील पर्वती भागात आज वीज पुरवठा बंद, देखभाल दुरुस्तीसाठी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार।